राज्याच्या विधानसभेमध्ये आज सीसीटीव्ही पॉलिसीच्या संदर्भात एक सकारात्मक चर्चा झालेली आहे। या सगळ्या चर्चेमध्ये पुण्याचे जे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर विधानसभेचे त्यांनी सहभाग घेतलेला, त्यांनी प्रश्न उपस्थित केला। सिद्धार्थ शिरोळे आमदार आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थजी, तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला, सातत्याने मुंबई पुणे या महानगरांमध्ये सातत्याने क्राइम रेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यासाठी एक सीसीटीव्ही पॉलिसी खरं तर प्रशासनाकडनं आणण्यात यावी असा संदर्भातला प्रश्न होता। त्या संदर्भात काय तुम्ही समस्या नोंदवल्या आणि काय प्रशासनाकडनं उत्तर मिळालं तुम्हाला? मला असं वाटतं, मी आता पुणे शहरामध्ये आपण पाहतो की 10,000 CCTVचं आता नेटवर्क आहे, त्यातले 4,000 त्यात प्रॉब्लेम असा आहे की विविध स्टेक होल्डर्स आहेत आणि काही पुणे पोलिसांनी CCTV इन्स्टॉल केलेत, काही महानगरपालिकेने केलेत, काही स्मार्ट सिटीने केलेत, पण ह्याचा जो मेंटेनन्स आहे म्हणजे हा मेंटेनन्स काही स्टेक होल्डर्सनी जे प्रस्थापित केले त्याचा मेंटेनन्स नीट होत नाही। 6 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात, 8 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात, त्यामुळे पैसे खर्च होतात पण मेंटेन होत नसल्यामुळे ज्या वेळेला क्राईम मॉनिटरिंग करायची वेळ होती तेव्हा अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की तो CCTV कॅमेराच बंद आहे। त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ह्याची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी केली पाहिजे की 10,000 कॅमेरे तर 10,000 कॅमेरे कोण मेंटेन करणार, त्यानंतर ते 10,000 कॅमेरे इन्स्टॉल करताना त्याचे जे नवीन आता नाईट व्हिज्युअल्स पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे, हे नवीन नॉर्म्सप्रमाणे इथून पुढे इन्स्टॉल केले पाहिजे। कारण CCTV आजच्या काळामध्ये कुठल्याही क्राईमला डिटेक्ट करणं, मॉनिटर करणं आणि प्रोॲक्टिव्हली त्याला प्रोॲक्टिव्हली समजा आपल्याला त्याला डिटेक्ट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे तर CCTV आहे। आणि त्यामुळे माझी ह्याच्यावरती मंत्री महोदयांनी सुद्धा त्याच्यात सकारात्मक उत्तर दिलं की जे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार केली जाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युटिलायझेशन केलं जाईल आणि जास्तीत जास्त CCTV हे भविष्य काळात म्हणजे पुण्यासारख्या शहरात अजून 10,000 CCTV लागणार, मुंबईमध्ये अजून अनेक हजारो CCTV लागतील। तर या सगळ्याचा विचार करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार या CCTVच्या इम्प्लिमेंटेशनवरती केला पाहिजे। खरं तर स्वारगेटसारखी घटना पुण्यामध्ये घडते। पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्काराची घटना घडली, तिथे देखील CCTVचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला। त्याचसोबतच अनेक CCTV कॅमेरेज जे आहेत त्यांच्या वायर कट झाल्या, त्या CCTV कॅमेरे दुरुस्त नाही आहेत, बेकार अवस्थेमध्ये आहेत। अशातच प्रशासनाने त्याच्या संदर्भात काही तुम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे? हो, नक्कीच प्रशासन याच्यावरती गांभीर्याने विचार करत आहे, कारण त्याचा जो फायबर ऑप्टिक नेटवर्क आहे तो सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करता येईल त्याचा। आणि हे जे तुम्ही म्हणताय तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समजा आता नवीन सॉफ्टवेअर आहे, कारण आत्ताचं जे मॉनिटरिंग सॉफ्टवेअर आहे ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, ते फक्त डिटेक्ट करू शकतं। पण समजा लाल शर्ट घातलेला माणूस आहे तो पाहिला असं कोणी सांगितलं तर लाल शर्टचे जेवढे माणसं आहेत ती पटकन आयडेंटिफाय होऊ शकतात। त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरसुद्धा गृहविभाग हे आता करणार आहे, हे त्यातली सकारात्मक बाब आहे। फक्त ह्याचं इंटिग्रेशन, कारण तुम्ही म्हणला ते STनी बसवले, काही पोलिसांनी बसवले, काही PMCनी बसवले, ह्याचं इंटिग्रेशन करून सगळं हँडओव्हर पोलिसांना समजा केलं गेलं तर मला वाटतं की आपल्याला क्राईम डिटेक्शन, क्राईम मॉनिटरिंगमध्ये सगळ्यात जास्ती बेनिफिट त्याचा होईल। तर ह्या सगळ्या जेवढे प्राधिकरण आहेत त्यांच्याकडनं समजा मुंबई असेल, पुणे असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे CCTV कॅमेरे जरी बसवले त्याचं एक होल्डिंग सिस्टम जे आहे ते एका संस्थेकडे गेलं पाहिजे अशी तुमची मागणी आहे? बरोबर, ते गृह विभागाकडे जायला पाहिजे आणि गृह विभागाने हे सगळं मॉनिटर केलं पाहिजे। आणि त्या संदर्भात आता जे राज्यमंत्री होते आपले योगेश कदमजी त्यांनी पण सांगितलं की आता मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक लावून ह्याच्याबद्दलचा एक तातडीने निर्णय आपण घेऊया। परंतु अनेक प्रश्न आहेत, आता ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे कशा पद्धतीने पाठपुरावा करणार? कारण की अनेक पत्रव्यवहार या सगळ्या संदर्भात तुम्ही विधानसभेत तर प्रश्न मांडला, परंतु विधानसभेमध्ये प्रश्न मांडल्यानंतर तो प्रश्न तडीस जायला देखील अनेक वर्षांचा कालावधी लोटला जातो। अधिक वेगवान पद्धतीने हा प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही यापुढे मार्गी लावणार? मला असं पूर्ण विश्वास आहे की ह्या काळामध्ये सगळेच निर्णय हे वेगवान होणार आहेत आणि त्यामुळे ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर किंवा याचा पाठपुरावा लवकरात लवकर हा प्रश्न तडीस नेईल ह्याचा मला विश्वास आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार सिद्धार्थ शिरोळे होते, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये खरं तर CCTV पॉलिसी जी आहे, मॉनिटरिंग CCTV पॉलिसी ती अस्तित्वात आली पाहिजे, जेणेकरून ज्या काही क्राईम रेट्स आहेत या सगळ्या महानगरांमधल्या त्या क्राईम रेट्स कमी करण्याकरता ही पॉलिसी जी आहे ती अतिशय सकारात्मक पद्धतीने सरकारला, प्रशासनाला मदत करेल। त्यामुळे या पॉलिसीच्या संदर्भात मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे असं मत जे आहे ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.